वळूयात पुढच्या बातमीकडे। भारताचं संसद भवन, तब्बल 96 वर्षांचा देदीप्यमान इतिहास, देशाचा स्वातंत्र्य दिन पाहिलेली संसद, राज्यघटनेची निर्मिती झाली ती याच लोकशाहीच्या पवित्र मंदिरात, अनेक राज्यांची निर्मिती ते अनेक कायद्यांचा जन्म पाहिलेली आपली संसद आणि अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार सुद्धा। आता ही एक ऐतिहासिक पण थोडीशी वेगळी घटना याच संसदेमध्ये घडली आहे आणि ती म्हणजे खासदारांचं निलंबन। बघूयात संसदेमध्ये खासदारांचं कसं होलसेल निलंबन झालंय माझाच्या रिपोर्टमधून। ये क्या उचित है सदन में? पूरा सदन इसको खंडन करते हैं सर। लोकसभेचे 95 खासदार निलंबित। हाउ रिडिक्युलस, हाउ शेमफुल, हाउ अनएक्सेप्टेबल। राज्यसभेचे 46 खासदार निलंबित। The above mentioned members may be suspended from the service of the house. जो सदस्य के पक्ष में वो हाँ कहें, जो सदस्य के विरोध में वो ना कहें। मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में हुआ। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। यात महाराष्ट्रातले खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे। इस तरीके से सदन चलाना चाहते हैं आप? 13 डिसेंबरला लोकसभेत 2 तरुणांनी घुसखोरी केली। त्या दिवसापासूनच विरोधकांनी संसदेतल्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा उचलून धरलाय। केंद्र सरकारने या विषयावर चर्चा करावी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी यावर उत्तर द्यावं अशी विरोधकांची मागणी आहे। विरोधी खासदारांनी हाच मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात उचलून धरला। त्यावरून जोरदार गदारोळ झाला आणि गोंधळ झाल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षाच्या 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं। या देशामध्ये आज लोकशाहीच राहिलेली नाही, आणीबाणी झालेली आहे। ज्या पद्धतीने 150 खासदारांना काढण्यात आलंय त्याचा मी जाहीर निषेध करते। शेतकऱ्यांना न्याय मिळावा, बेरोजगारीवर चर्चा व्हावी आणि पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर चर्चा, एवढंच तर आम्ही मागत होतो। आता हेही मागितलं तर आमच्यावर अन्याय होणार असा। अत्यंत दुर्दैवी हे निलंबन सत्र। विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे आणि आतापर्यंत आणीबाणी विषयी ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष आणीबाणी काय असते ते अनुभवलं। कांद्यावर जी निर्यात बंदी आलेली आहे यासाठी ही निर्यात बंदी उठवा, यासाठी चर्चा करावी म्हणून मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे ही संसदेमध्ये मागणी करत होतो। आणि ही मागणी जर सरकारला ऐकूनच घ्यायची नसेल, ही चर्चाच करायची नसेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे? 18 नोव्हेंबरला लोकसभेतल्या 46 आणि राज्यसभेतल्या 46 खासदारांचं निलंबन करण्यात आलं। 19 नोव्हेंबरला लोकसभेतल्या 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं। त्यामुळे निलंबित झालेल्या खासदारांची संख्या आता 141 इतकी झाली आहे। लोकसभेत यूपीएचे जवळपास 142 खासदार आहेत। यातले 95 खासदार निलंबित करण्यात आले। यामुळे विरोधी बाकांवर आता फक्त 47 खासदार उरले आहेत। राज्यसभेत यूपीएचे 98 खासदार आहेत। यातले 46 खासदार निलंबित झाले आहेत। त्यामुळे राज्यसभेतल्या विरोधी बाकांवर आता केवळ 52 खासदार राहिले आहेत। मेरे पास तो कोई शब्द नहीं है। क्या सोच के ये नया संसद बनाया जे इसको लोकतंत्र का कब्रिस्तान बनाना है। जो पार्टी खुद कहती थी, जेटली जी, सुषमा जी खुद कहते थे कि डिसरप्शन इज अ पार्ट ऑफ डिसेंट। अब जब कुछ चीज़ की चर्चा करना चाहते हैं और सुनवाई नहीं कर रही है सत्ता पक्ष, तो फिर शोर मचाने के अलावा हल क्या है? अब आपने सारे विपक्ष को निकाल के बाहर फेंक दिया। ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है एक डेमोक्रेसी सेटअप के लिए। जो वातावरण अब हम देख रहे हैं जहां हम अपनी बात नहीं रख पा रहे हैं संसद में, तो मैं समझती हूँ कि यह टोटल फेलियर ऑफ द गवर्नमेंट है। अगर गवर्नमेंट ने इतने सारे एमपीज को सस्पेंड किया है, इट इज़ अल्टीमेटली द फेलियर ऑफ द गवर्नमेंट। आप अपनी जिम्मेदारी का पालन नहीं कर रहे हैं, यही विपक्ष की मांग है। और मैं मानती हूँ विपक्ष की क्या सत्ता पक्ष की होनी चाहिए, देश की मांग होनी चाहिए कि ये क्या नए मापदंड अपनाए जा रहे हैं कि जहाँ जहाँ इनकी जवाबदेही तय होगी ये जवाबदेही से भाग जाएंगे और हम उनको भागने देंगे। जब इतिहास लिखा जाएगा और ये जो 2014 से 2023 का कार्यकाल पता चलेगा, जो काला इतिहास होगा देश के लिए, उसमें कौन लोग डटे रहे, खड़े रहे, मजबूती से लड़ते रहे, उन सब का नाम इतिहास में दर्ज होगा।
वो बीजेपी सांसद सस्पेंड नहीं हुए जिनके बतौर मेहमान 2 आरोपी आए, लेकिन 92 सांसद जो उस भाजपा सांसद से और भाजपा सरकार से जवाब मांग रहे हैं, उनको सस्पेंड कर दिया गया है। मुझे ये कहने में बिल्कुल भी संदेह नहीं है, गुरेज नहीं है कि ये सांसद सस्पेंड नहीं हुए, डेमोक्रेसी सस्पेंड हुई है। एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निलंबित होण्याची भारतीय संसदेच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे। याआधी 1989 साली टागोर आयोगाच्या अहवालाविरोधात आवाज उठवणाऱ्या 63 लोकसभा खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं। 2014 साली लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल आंध्र प्रदेशच्या 12 खासदारांचं निलंबन झालं होतं। 2019 मध्ये अण्णा द्रमुक आणि तेलुगू देसम पार्टीच्या 45 खासदारांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं होतं। खासदारांना निलंबित करण्याचा अधिकार लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना आहे। सभागृहात गोंधळ घालणाऱ्या, कामकाजाबद्दल पूर्वग्रह असलेल्या सदस्यांचं निलंबन होऊ शकतं। निलंबनाचा कार्यकाळ हा विशेष अधिवेशनापेक्षा जास्त असू शकत नाही। निलंबित होणाऱ्या सदस्यांना संसदेत प्रवेश करता येत नाही। एखाद्या समितीत खासदारांचा समावेश असेल तर त्या समितीच्या बैठकांमध्येही ते सहभागी होऊ शकत नाहीत। संसदेतल्या मतदानातही त्यांना सहभाग घेता येत नाही। निलंबित खासदारांना दैनिक भत्ते मिळत नाहीत। संसदेत 2 तरुणांनी केलेल्या घुसखोरीनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। सरकारच्या वतीनं अमित शहांनीच उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। सरकारनं मात्र गोंधळ घालणाऱ्या खासदारांच्या निलंबनाचा मार्ग अवलंबलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।